SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स म्हणजेच वळसंकर हॉस्पिटलच्या फलकावरून डॉक्टर सोनाली वळसंकर आणि डॉक्टर दिलीप जोशी यांची नावे पुसली आहेत। त्याचबरोबर OPD साठी असलेल्या केबिनवरील त्यांची नेमप्लेटही काढून टाकण्यात आली आहे। यामुळे वळसंकर कुटुंबात गृहकलह होताच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली RCC बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी CCTV सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणाचा तपास करताना मात्र पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येनंतर संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेच्या अटकेपासून अनेक घडामोडी घडत आहेत। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येला एकटी मनीषाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबातील गृहकलहही कारणीभूत असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासून रंगली आहे। याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे। आता तर त्यांचीच सून आणि तिच्या वडिलांच्या नेमप्लेटही काढून टाकण्यात आल्याचे दिसून येत आहे। डॉक्टर सोनाली वळसंकर आणि डॉक्टर दिलीप जोशी यांची ज्या केबिनमध्ये OPD चालायची तेथील त्यांच्या नेमप्लेटही काढून टाकण्यात आल्याचे दिसून आले। डॉक्टर सोनाली या न्यूरोसर्जन असल्याने त्यांची हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र OPD चालायची, परंतु डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हॉस्पिटलमध्ये येणे बंद केले। तेव्हापासून त्यांची OPD बंद आहे। डॉक्टर दिलीप जोशी हे मधुमेह विकार तज्ञ आहेत। त्यांची OPD देखील तेव्हापासून बंद आहे। आता त्यांची नावेही कमी करण्यात आल्याने वळसंकर घराण्यातील गृहकलहाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येला केवळ मनीषा जबाबदार नसून त्यामागे गृहकलह असल्याची शंका अनेक जण व्यक्त करत आहेत। मात्र पोलिसांचा तपास केवळ मनीषा आणि तिच्या आर्थिक व्यवहाराभोवती फिरत आहे। त्यामुळे पोलिसांचे वळसंकरांच्या गृहकलहाकडे असलेले दुर्लक्ष जाणीवपूर्वक की अनावधानाने याविषयीची उलटसुलट चर्चा होत आहे। मनीषाने देखील गृहकलहाचा मुद्दा पोलिसांना सांगितल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली, तरीही पोलिसांनी या मुद्द्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते।